नाही, कोण काय म्हणतं ह्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. परंतु कृष्णा आंधळे काय मेल्या बिल्याला नसेल. कृष्णा आंधळे जिवंत असेल. तो पोरगा जो आहे तो जरा असाच आहे. यापूर्वी सुद्धा काही केसमध्ये तो फरारच राहिलेला आहे. आणि माझा व्यक्तिगत अनुभव जर म्हणता खून प्रकरणामध्ये, बऱ्याचशा खून प्रकरणामध्ये एकंदरीत हे 7, 8, 9, 10 आरोपी जर असले तर एखादा आरोपी हा त्याच्यातला फरार होतो. आजपर्यंतचा अनुभव आहे म्हणजे काय, तो सापडू नये अशातला माझा विचार नाही. तो सापडलाच पाहिजे. कृष्णा आंधळे लवकरात लवकर अटक झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी 100% आम्ही त्या ठिकाणी करतोय. आणि राज्याचं आता हे SIT ला थोडीशी चार्जशीटची याची गडबड होती. आता SIT फ्री आहे आणि बीडची LCB आहे आणि बीडला चांगले SP आलेत. SP सुद्धा शोध घेतील आणि कृष्णा आंधळे याची प्रॉपर्टी वगैरे सीज केली, पण त्याला लवकरात लवकर अटक करणं गरजेचं आहे. बरं धसजी, तर मंडळी हे आहेत सुरेश धस. कृष्णा आंधळे याच्याबद्दल त्यांनी मोठे खुलासे केलेत. कृष्णा आंधळे हा मला वाटत नाही की तो मेलेला आहे असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. तर कृष्णा आंधळे जो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे आणि हत्या झाल्याच्या नंतर तो अजूनही फरारच आहे. हा कृष्णा आंधळे ज्यांनी मोकारपंथी या त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे व्हिडिओ कॉल केले होते, त्या व्हिडिओ कॉलच्या आधारे काही फोटोज आणि व्हिडिओज हे पोलिसांना प्राप्त झाले होते आणि त्याच फोटो आणि व्हिडिओचा डिजिटल पुरावा म्हणून आधार आता घेण्यात आलेला आहे. तर मंडळी, मोकारपंथी या ग्रुपवर त्यांनी केलेल्या फोटो आणि व्हिडिओच्या डिटेल्स सध्या समोर आलेल्या आहेत. त्यातल्या त्यात आता तो मेलेला नाही आहे असं देखील वक्तव्य सुरेश धस यांनी केलेलं आहे. तर कृष्णा आंधळे जो मैंदवाडी या गावचा आहे आणि एक वीट भट्टी कामगारांचा तो मुकादम आहे. शिवाय सुदर्शन घुले याला तो भैया म्हणायचा. त्याचा मोठा भाऊ हा नात्याने कुठला तरी तो लागतो असं देखील मध्यंतरी सांगण्यात आलेलं होतं. परंतु हा कृष्णा आंधळे जो आहे तो एक ग्रुप चालवायचा मोकारपंथी नावाचा, आणि या मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरनं त्यांनी जे व्हिडिओ कॉल केले ते व्हिडिओ कॉल काही अल्पवयीन मुलांनी पाहिले, कारण ते अल्पवयीन मुलं देखील त्या ग्रुपचे सदस्य होते. आणि त्यातल्या एका जणांनी म्हटलं की आता बस कर, याला मारणं आता लय मारलं आहे, आता बस कर, सरपंचाला इतकं मारू नका असं एका जणांनी सांगितलं देखील, अशी देखील माहिती समोर येते आहे. पण त्या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या त्या सदस्याचं हे वाक्य या आंधळेने ऐकलं नाही. यांनी तब्बल 4 वेळा व्हिडिओ कॉल करून त्याला कसं मारतायत, सरपंचांना कसं मारलं जातं आहे हे व्हिडिओ कॉलमधनं दाखवलं. तर मोकारपंथी नावाचा ग्रुप आणि त्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल त्यांनी केला होता. त्यावेळी एक सदस्याने कृष्णा आंधळेला थांबवलं होतं आणि इतकं मारू नका असं देखील तो म्हणाला होता. आणि तो सरपंच संतोष देशमुख हे मरतील किंवा इतकं मारू नका की ते मरतील असं देखील तो सदस्य म्हणाला होता. तर या संपूर्ण प्रकरणावर आरोपीवर गुन्हा सिद्ध करण्यासाठी डिजिटल पुरावे हे महत्त्वाचे ठरलेले आहेत. त्यात आरोपींनी केलेले कॉल आणि त्या कॉलच्या डिटेल, यांना केलेली मारहाण केल्याचे व्हिडिओ याचा सहभाग या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेला आहे. त्यात आरोपींनी केलेले सर्व कॉल डिटेल्स, देशमुख यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ, फोटोज हे समोर आलेले आहेत. मोकारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा प्रकार लाईव्ह दाखवल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान देशमुख यांची हत्या झाल्यापासून मोकारपंथी हा व्हॉट्सअप ग्रुपची चर्चा, त्या ग्रुपवर आरोपींनी व्हिडिओ कॉल केल्याचं देखील बोललं गेलं. व्हिडिओ कॉल केल्यानंतर तो काय म्हणाला, त्या व्हिडिओ कॉल कुणी पाहिले, त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का, आरोपींवर मोक्का लागला आहे. आणि पहिला कॉल हा 5:14 करण्यात आला. 44 सेकंद हे त्या कॉलचं ड्युरेशन होतं. तर 5:14 आणि 44 सेकंदाला हा कॉल पहिला कॉल झाला. 17 सेकंदाचा हा व्हिडिओ कॉल होता. त्यानंतर दुसरा कॉल हा 5:45 झाला. त्याचं 17 सेकंद इतकं ड्युरेशन होतं. तिसरा कॉल हा 5:19 या टायमाला करण्यात आला आणि त्याचं ड्युरेशन हे 2 मिनटं 3 सेकंद होतं.
तर चौथा कॉल हा 5:26 आणि 20 सेकंदांनी करण्यात आला आणि त्याचं ड्युरेशन, व्हिडिओ कॉलचं ड्युरेशन हे 2 मिनिट 44 सेकंद होतं. आणि या दरम्यान, या संपूर्ण कॉलच्या दरम्यान या पद्धतीचे व्हिडिओज, फोटोज हे समोर आलेत. यामध्ये कृष्णा आंधळेंनी जो व्हिडिओ कॉल करून या ग्रुपवरती पोस्ट केला होता, त्यामध्ये सुदर्शन घुले आणि इतर हे सगळी लोक कशा पद्धतीनं मारहाण करतायत त्याचे हे सगळे फोटो महाराष्ट्रभर व्हायरल झालेले आपण पाहिले.